H2O. या ठिकाणी केला जातोय सदस्य सचिव सन्माननीय प्रदीपजी घरत साहेबांवरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रदीपजी घरत साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेस डाट अपील झाली होती. फ्री हिटचा बॉल लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र धावफलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. धावफलकावरती 7 धावा. दीपक पाटीलचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच बॉल अखूड टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला त्या बॉलला पुल केलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरी 2 धावा. 2 धावांचा इशारा या ठिकाणी आलाय. 2 धावेच्या मदतीने जर चेंडू तिथे लागून मैदानाच्या आतमध्ये आला तर धावा धावून पूर्ण करायच्यात आणि चेंडू जर त्या ठिकाणी अडकला तर तिथे फक्त 2 धावा मिळतील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनोज पाटील पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आक्रमण केलाय. स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर बॉल. 4 धावांसाठी फरार झालाय. हे तर सुरेख चौकार. धाव फलकावरती धावा झालेत ते म्हणजेच 13. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोजच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय. 1 धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आणि पूर्ण देखील केली. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक 14. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र विशाल तो दीपकचा कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. विशाल खेळण्याकरिता सज्ज होते. दीपक पाटीलचा हा मात्र शेवटचा चेंडू आहे या पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेस 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा या धाव फलकावरती वाढत असताना पहिला षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा धाव फलकावरती मात्र 15. सन्माननीय हिम्मतजी भोईर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. सन्माननीय हिम्मतजी भोईर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय हिम्मतजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आयोजकांच्या वतीनं आगरी समाज सेवा मंडळाचे सदस्य हिम्मतजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण बोलतोय सामन्याच्या दिशेने.
अमोलचा पहिला बॉल स्क्वेअर कट केलाय, एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मला वाटतंय भावेश ठाकूर त्या ठिकाणी आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. धावफलक पुढे सरकत असताना 17 वरती 17 धावा लागलेत धावफलकावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमोलचा पुढचा बॉल विशालसाठी. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, कोणतीही धाव या बॉलवरती नाही. चेंडू आलाय निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅटर विशाल, परंतु या ठिकाणी मिस झालाय. पुढचा चेंडू, यावेळेस बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू आणखीन एक एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला गेलाय. गोलंदाज अमोलच्या माध्यमातून अमोल पाटील गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू आणखीन एक चेंडू अगदी व्यवस्थितरित्या टाकला गेलाय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. सलगचा जर आपण पाहिला तर अमोलचा तिसरा चेंडू आता मात्र निर्धाव टाकला गेलाय. तिसरा चेंडू सलग निर्धाव खेळत असताना विशाल पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धाव घेण्याची संधी होती आणि या बॉलवरती मात्र एक धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 18 वरती. धावफलक 18. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमोलचा पुढचा चेंडू आता मात्र मनोजसाठी. या वेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन मिडल ऑफ द बॅट झालाय, परंतु चेंडू मात्र थांबवला गेलाय. संदीप पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिला, परंतु थ्रो मात्र व्यवस्थित करता आलेला नाही. आणि इथे मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र सहज धावून पूर्ण केल्या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 21. षटक संपलाय या ठिकाणी जर आपण पाहिला तर दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा धावफलकावरती 21. 10.50च्या सरासरीनं वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला शिरगाव मास्टर संघ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 तर या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात अमोलनं. आणि दरम्यान सलामीर जोडी आपण पाहतोय मनोज पाटील आणि विशाल भोईरला पाहतोय. काय चांगली गोलंदाजी दीपक पाटीलनं केली, परंतु त्याच्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या गेल्या. 2 चौकार आपण पाहिले त्याच्या त्या षटकामध्ये आणि तदनंतर मात्र कमबॅक केलंय तो म्हणजेच अमोल पावशेनं. अमोलच्या माध्यमातून आपण हा षटक पाहिला होता. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या या षटकामध्ये 5. चांगलं षटक त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजाला बोलावलं गेलंय. मिलाप षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची जबाबदारी मिलापच्या खांद्यावरती टाकली जाते. मिलापच्या माध्यमातून या षटकामध्ये काय कामगिरी केली जाईल, किती धावांपर्यंत थांबवलं जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जाईल हे पाहणं अतिशय गरजेचं राहणार आहे. मनोज पाटील पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. मिलापचा पहिला चेंडू खेळण्याकरिता इथे मात्र फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन झालाय. एक धाव वेगाने पूर्ण केली आणि इथे मात्र गॅप मधून बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. सुरेख चौकार. चार धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 25. गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारानंतर. आता मात्र येतोय उत्तुंग षटकार. आणि फ्लाय झालाय. आलेल्या पहिल्याच 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके.
गोलंदाज मिलापचे दोन्ही चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर पाठवत असताना मनोज पाहायला मिळतोय. सलामीला आलेला हा फलंदाज शिरगाव मास्टर संघाचा अगदी जर आपण पाहिला तर एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याची आक्रमकता आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये तो दाखवत असताना पाहायला मिळतोय. मिलापच्या विरोधामध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळतोय. मिलापचा पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिले निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर लागल्या गेलेत 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धाव फलक वाढलाय. जो धाव फलक थांबला होता त्या धाव फलकाला वेगाने वाढवलंय मनोजनं. यावेळेस मात्र एक धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दीपक पाटील त्या ठिकाणी आहेत. थ्रो केलाय परंतु तदनंतर जर आपण पाहिला तर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वाढत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 33 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिलापचा पुढचा चेंडू यावेळेस देखील स्टँड अँड डिलेव्हर अगदी ताकदीने बॉल चालला लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. उतुंग षटकार. आणखीन एक बिग हिट. मनोज पाटील मागील षटकाची परतफेड केली जाते. मागील षटकामध्ये जो काम अमोलने केला होता विशालला थांबवलं होतं परंतु इथे मिलापच्या माध्यमातून मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते ती म्हणजे बॅटर मनोजच्या माध्यमातून. या षटकामध्ये तब्बल धावांचा जर उल्लेख केला तर जवळपास 22 धावा कुठल्या गेलेत. 2 षटकार 2 चौकार आणि एक दुहेरी धाव एक चेंडू निर्धाव आपण देखील पाहिला होता. परंतु मनोज पाटील काय सुरेख बॅटिंगचा नजारा पेश करत असताना या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय आणि धाव फलकाला तब्बल नेऊन ठेवलंय तो म्हणजेच 43 या आकड्यावरती. लगेच मैदानाच्या आतमध्ये डिंकिंग ब्रेक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या होत्या आणि जर आपण पाहिलं तिसरं षटक तर तब्बल 22 धावा. अतिशय महाग असं षटक टाकलं गेलंय आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावरती बोलवलंय गोलंदाज सचिनला. सचिनच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज सचिन बॅटर विशालसाठी चेंडू घेऊन जात असताना पाहायला मिळेल पहिला
सचिनच्या माध्यमातून इथे कशा रीतीची गोलंदाजी केली जाईल आणि विशालच्या माध्यमातून कशी फलंदाजी केली जाईल. चांगली बॅटिंग मनोज करतोय, त्याला कुठेतरी सिंगल घेऊन स्ट्राईक दिली जाईल का किंवा मोठे फटके खेळले जातील. वारंवार आपण पाहतोय विशालच्या माध्यमातून मात्र निर्धाव चेंडू खेळले जातात. कुठेतरी एक चांगलं तंत्र वापरायला हवं, विचार मात्र बदलायला हवा. कारण समोरचा बॅटर जर आपण पाहिला तर अगदी इन फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, जवळपास 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि कुठेतरी त्याला जास्तीत जास्त चेंडू जर खेळायला भेटले तर एक तगडा आव्हान या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न तो करेल आणि तसा प्रयत्न करण्याकरिता मात्र त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणावं लागेल. विशालच्या माध्यमातून तसं काय होईल का की विशाल देखील आक्रमण करेल, एखादा मोठा फटका येईल. ड्राईव्ह केला इथे, एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. मनोज यांच्या माध्यमातून मागणी केली जाते परंतु विशाल मात्र कुठेही सहमत नाहीये. सन्माननीय जॉन्सनजी फर्नांडिस साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जॉन्सनजी फर्नांडिस साहेबांना विनंती करतोय, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती या. पुढचा चेंडू मनोज पाटील साठी. यावेळेस देखील आक्रमण केलाय, एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. संदीप पाटील, आपण संदीप पाटीलला पाहिलं होतं, हा चेंडू थांबवण्यामध्ये ते यशस्वी ठरले परंतु थोडंसं मात्र लेट झालाय. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा देखील पुढे सरकत असताना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान मनोज साठी पुढचा चेंडू सचिन. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयास झालाय. भावेश ठाकूर यांच्या माध्यमातून चेंडूला अडवले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस मात्र बीट झाला एसटी रक्षक आणि तदनंतर मात्र बॅकअपला आलेला खेळाडू बालू यांना देखील आपण पाहिलं बीट होत असताना आणि डबल या चेंडूवरती मात्र सहजरित्या आपण पाहिल्या त्या म्हणजेच धाबा पूर्ण केल्या 3. धावा, 3 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वेगाने वाढत असताना पाहायला मिळतात. धाव फलक 49 या आकड्यावरती भला मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. सलामीर जोडी काय चांगली कामगिरी करत असताना विशाल आणि मनोज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात राहिलाय, आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. विशाल यांचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत या डावामध्ये डॉट चेंडू जर आपण पाहिले तर तब्बल 6 चेंडू ते डॉट खेळलेत, म्हणजे जवळपास 1 षटक हा निर्धाव आलाय. पुढचा चेंडू यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिला, हेच पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा आणि धावचीची संधी देखील आहे आणि इथे मात्र फलंदाज देखील बाद झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अवांतर धाबांमध्ये आता मात्र भर होईल आणि अवांतर स्वरूपात 1 धाव देखील मिळेल.
चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला टॉससाठी विनंती करतोय घोडबंदर मास्टर संघाचा कॅप्टन आणि टिवरी मास्टर संघाचा कॅप्टन. घोडबंदर मास्टर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी या. टिवरी मास्टर संघ आपण देखील कॅप्टन यायचा आहे. यावेळेस चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली बॉलला. एकदा वेगाने पूर्ण केला. आपण बालू भोईर यांना त्या ठिकाणी पाहिलं. धावचीची संधी आहे. डाट अपील. दोन धावा. दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना 52. दिशा दिली होती आणि दरम्यान आपण पाहिलं होतं अष्टपैलू खेळाडू बालू भोईर त्या ठिकाणी होते आणि तिथे मात्र त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं आणि इथे मात्र धावचीची संधी निर्माण झाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आहे यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी आहे. चेंडू निसटलाय आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय तर म्हणजेच 56 या आकड्यावरती 54 रन्स. संदीप पाटीलचा पुढचा चेंडू. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस देखील एक धाव पूर्ण केली. इथे मात्र धावा धावून पूर्ण करायच्या. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? बॉल अगदी सीमारेषेकडे चाललाय. काय घडलं? मिळतील धावा 4. येतोय रामदासच्या बॅट मधून सुरेख चौकार. धन्यवाद डीजे. काय अफलातून कामगिरी डीजे मास्टरशी. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावांवरती जर लक्ष टाकलं तर सध्याच्या घडीला धाव फलकावरती 58 धावा जमवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू संदीप पाटीलचा शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा होता. निसटलाय बॉल. काय घडलंय? अपील केली. 2 धावा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी काय घडणार आहे? पण सर आपला निर्णय काय आहे? ओके म्हणजे या चेंडूवरती 3 धावा ना? आपण चेक करतोय.
चला शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. म्हणजे धाव फलकावरती धावा जमलेत. पहिल्या डावामध्ये 58 आणि 59 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि या 59 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजेच कोलशेत मास्टर संघाला. टॉस साठी विनंती करतोय घोडबंदर मास्टर संघाच्या कॅप्टनला आणि टिवरी मास्टर घोडबंदर मास्टर आणि टिवरी मास्टर संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी या. त्याचप्रमाणे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक देखील आपण देणार आहोत. मी विनंती करतोय हरीश यांनी यायचं आहे. जानकर 11 मुर्दा संघातील हरीश यांना विनंती करतोय की आपण या. आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. 4 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेट घेतले आणि आपल्या संघाला पहिला विजय प्राप्त करून दिलाय. घोडबंदर मास्टर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा मॅच आपण जरूर पाहणार आहोत. एका बाजूला टिवरी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघांमध्ये आता मात्र आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. हा पुरस्कार देत आहोत.
पुढचा चेंडू यावेळेस पहिला चेंडू टाकला गेला. हे पहिला चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव स्वरूपात दुसरा ऑन साइडला चेंडूला खेळलाय. 2 धाबा मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तर नंतर 2 धाबा. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 3 धाबा. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धाव फलक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच सध्याच्या घडीला 3 वरती. संदीप पाटील साठी पुढचा चेंडू विशाल भोईर यांचा. यावेळेला संक्रमण केलाय. काय प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. 4 धाबा. सुरेख फटका पाहायला मिळतोय संदीप पाटीलच्या बॅट मधून. चौकार. आणि या 4 धाब्याच्या मदतीने संघाच्या धाबा धावफलकावरती 7. धाबांचा पाठलाग करायचा आहे. आणि या बॉलवरती मात्र चौकार आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 7. पुढचा चेंडू यावेळेस मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. फक्त एका सिंगल वरती समाधान मानत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 8 लागल्या गेल्यात. अजूनही जर या षटकातील आपण जर उल्लेख केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती एखादा बिग हिट येईल का. संघाला गरज आहे. दीपक पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला चेंडू हवेमध्ये मात्र शतरक्षकापासून दूर होता. 1 धाव या ठिकाणी मिळेल. आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती कामगिरी आमच्या डीजे मास्टर यांचे देखील या ठिकाणी कौतुक करेन. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 घेऊन येत असताना पाहायला मिळतोय पंकजच्या खांद्यावरती जबाबदारी टाकलेली आहे दुसऱ्या षटकाची. या षटकामध्ये धाबा बनवणं अतिशय गरजेचं आहे. दीपक पाटील स्ट्राईक कडे खेळत असताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडकडे संदीप पाटीलला पाहतोय. पंकज गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 घेऊन येत आहे. अतिशय महत्वाचं षटक राहणार आहे दीपकसाठी. पहिला बॉल घेऊन येत असताना यावेळेस फटका चांगला आहे परंतु मागे फिल्डर देखील आहे. आणि इथे मात्र फक्त एका सिंगल वरती समाधान बांधत असताना दोन्ही बॅटर एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोचलाय दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती. पंकजचा पुढचा चेंडू आता मात्र संदीपसाठी. यावेळेस गतीमध्ये मिश्रण केलाय. क्लीन बॉल. फलंदाज बाद झालाय. इष्ट्यांवरती वार केलाय आणि त्रिफलाची स्वरूपात पहिला धक्का कोलशेत संघाला लागलाय. नवीन बॅटर मिलाप मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. मिलाप आणि दीपक ही जोडी आता मात्र काय कामगिरी करणार आहे. कारण या सामन्यामध्ये अतिशय महत्वाची जोडी आहे. 59 धावांचा जो टार्गेट सेट केलाय आणि त्या टार्गेटला चेज करायचा आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इथे जर आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झालाय पंकजच्या या बॉलवरती. पंकज गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारत असताना काय चांगली गोलंदाजी करतोय.
चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश करत असताना पंकज पाहायला मिळतोय. मिलापसाठी पुढचा चेंडू आहे. यावेळेस एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. लेग बाईटचा इशारा येतोय आणि या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा पुढे सरकत असताना धाव फलक पाहायला मिळते 12 वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज कायम आहे कोलशेत संघाला, कारण इथून पुढे मात्र कमबॅक करायला हवा. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करायला हवी. शिरगाव मास्टर संघ जर आपण पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती कुठेतरी 15 धावा होत्या, परंतु तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. काय अफलातून कामगिरी आपण पाहिली होती मनोजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलंय, फेकलंय. तत्पूर्वी मात्र एक सिंगल पूर्ण केली आणि एका सिंगलवरती मात्र समाधान मानावं लागतंय. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत कोणतीही संधी दिलेली नाहीये. काय चांगली गोलंदाज पंकजच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. अतिशय महत्वाचा सामना आहे. पहिल्या विजयाकरिता वाटचाल करत असताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. आग्रिकुली समाज सेवा मंडळा अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. उत्तम चौक मास्टर संघाचं हे भव्य आयोजन आपण पाहतोय आणि काय अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पंकज करतोय. गोलंदाजी मार्गावरती पंकज दुसरं षटक टाकतोय आणि आतापर्यंत फक्त त्याने धावा खर्च केलेत ते म्हणजे 4 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च केलेत. एक महत्वाचा मोहरा बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. दीपक पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. महत्वाचा खेळाडू आहे दीपक पाटील. यावेळेस शरीरापासून दूर हा चेंडू. यस, पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईट आहे. अगदी लाईन मिस केली गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. अखोडप्याचा टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु लाईन देखील व्यवस्थित असायला हवी आणि तेच या ठिकाणी दिसलं. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू त्याने टाकलाय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? फिल्डर वेगाने आलाय बॉलवरती. बॉलला थांबवलंय, पकडलंय, फेकेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा धावून पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर लागल्या गेले 16 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील. शेवटच्या चेंडूवरती एखादा बिग हिट पाहायला मिळेल का? पंकजच्या माध्यमातून थांबवलं गेलंय सध्याच्या घडीला. किटपर्यंत थांबवलं जाईल, कारण मिलाप हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर मिलाप याने चांगली कामगिरी केलेली नाहीये, परंतु फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. दीपक पाटीलसाठी पुढचा बॉल. पंकजच्या या बॉलवरती प्रहार केलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. फिल्डर आहे मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. थांबावं लागते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा किती तर लागल्या गेलेत 17 धावा. अग्रिकुली समाज सेवा मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीपजी घरत साहेबांना विनंती करतोय की आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती या. आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चौक मास्टर संघाच्या विनंतीला आपण मान द्यायचं आहे. विनंती करतोय या आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनापासून स्वागत आहे.
यावेळेस ऑन साईडला खेळलाय बॉलला कार्पेटचा वापर केलाय. एकदा वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केला जात नाहीये. थांबावं लागतंय एका सिंगलवरती. सिंगलच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती लागल्या गेलेत 18. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 17 चेंडूमध्ये जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर्वांनी जेवून देखील यायचं आहे. इथे मात्र मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलला जात नाहीये. सिंगलवरती समाधान मानतायत दोन्ही बॅटर. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती लागलेत 19. दीपक पाटील आता मात्र मोठ्या फटक्यांवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण सिंगल आणि डबल जर आपण पाहिलं तर कमी येत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे 2 धावा घेण्याची संधी होती तिथे देखील फक्त आणि फक्त एक सिंगल घेतलेले आहे. आणि कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच दीपक पाटील यांचा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रामदास तशी संधी देईल का? दीपक पाटीलसाठी पुढचा चेंडू रामदास घेऊन जात असताना पाहायला मिळेल. थांबवलं जाईल का दीपक पाटीलला की येईल दीपक पाटीलच्या बॅटमधून एखादा बिग हिट? यावेळेस फटका फसलाय. फिल्डर वेगाने येत होता परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय अजूनही चेंडू सापडलेला नाहीये. थांबवला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेलेत 22. 59 धावांचा टार्गेट सेट केलाय. 22 धावा लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये जर उल्लेख केला तर जवळपास 37 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलमध्ये 37. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रामदासला पाहतोय. मिलाप या फलंदाजाकडे स्ट्राईक आहे. मिलापमध्ये ती क्षमता आहे परंतु ती सिद्ध करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू सोडून दिला एसटी रक्षकासाठी. यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल म्हणजेच अव्वांतर धाव. अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा 23 लागल्या गेल्यात. इक्वेशन थोडंसं चेंज झालंय. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि येणाऱ्या 15 बॉलमध्ये हवे आहेत 36 धावा. 6 षटकारांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. हा चेंडू देखील सोडून दिलाय. आणखीन एक बॉल व्हाईट स्वरूपात अव्वांतर स्वरूपात. अव्वांतर धावेमध्ये पुन्हा एकदा भर होईल आणि अव्वांतर धावेच्या मदतीने संघाच्या धावा या धावफलकावरती वाढल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रामदास पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी भरकटलेली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा दबाव आहे. मोठे फटके येतील का? मोठे फटके येणं अपेक्षित आहे. मिलाप साठी पुढचा बॉल आणि इथे मात्र चेंडूला खोदून काढलंय. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव वेगाने कंप्लीट केली आणि सहजरित्या बॉलवरती 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. 26 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. सव्वीस धावा. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा लागल्या गेल्यात. 33 धावांची गरज अजूनही आहे संघाला. 33 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का? हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. इथून पुढे मात्र मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. गोलंदाजावरती आक्रमण करावे लागतील. अत्याचार करावे लागतील. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना करावी लागेल. परंतु तसं काय घडेल का? गोलंदाजांच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साधली जाते. काय चांगली गोलंदाजी, काय अचूक टप्पा या ठिकाणी टाकला जातोय. यावेळेस देखील चांगला फटका डाटा अपील केली आणि इथे मात्र पंचांचा हात आकाशामध्ये आणि बॅटर इज आउट. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मिलापच्या खेळीचा अंत. आणखीन एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना खोलशेत संघाला पाठलाग करायचा 59 धावांचा. धावफलकावरती धावा झाले 36. हवे आहेत 33 आणि आणखीन एक मोहरा या ठिकाणी गमावलाय. बॅटिंग करत असताना खोलशेत संघाने. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमितला पाठवले क्रमांक 4 वरती. इथून पुढे दीपक पाटीलला आणि अमितला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. धावफलक पूर्णपणे थांबला गेलाय.
आणि त्या धाव फलकाला कुठेतरी वाढवावं लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आता करावी लागेल, कारण समीकरण इक्वेशन जो आहे तो बदललाय. आणि आपण जर सरासरी पाहिली तर ती सरासरी देखील वाढलेली आहे. 13 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. मोठा फटका अपेक्षित आहे. प्रति षटकामागे मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके सध्याच्या घडीला पाहायला भेटलेले नाही आहेत. पहिल्या डावामध्ये काय आक्रमण आपण पाहिले होते ते म्हणजेच मनोजच्या माध्यमातून, परंतु तशी फलंदाजी या ठिकाणी केली जाईल का? अमित ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव वेगाने पूर्ण केली आणि समाधान मानतोय एका धावेवरती. इक्वेशन जर आपण पाहिली तर चेंडू शिल्लक राहतील ते म्हणजेच 12 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये हव्या आहेत धावा त्या म्हणजेच 32. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये जवळपास 16च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 2 षटकार एका चौकाराची गरज प्रति षटकामागे आहे आणि तशा धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील का? गोलंदाज तशी संधी देतील का? आयोजकांच्या वतीनं लगेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटक संपल्यानंतर पाण्याची व्यवस्था केली जाते. एक अप्रतिम आयोजन उत्तम चौक मास्टर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक गोष्टीवरती अगदी बारकाईनं लक्ष दिलं जाते. अगदी व्यवस्थितरित्या आयोजनाची या ठिकाणी धुवा सांभाळत असताना आमचे सर्व आयोजक आणि सर्व सभासद जरूर आपण पाहतोय. बाउंड्रीचा ताबा घेत असताना देखील आपण सर्व सभासदांना पाहिलंय. जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण जेवण घ्यायचं आहे आणि जेवल्याशिवाय कोणत्याही संघाने जायचं नाही अशी आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आणि ही विनंती आहे. डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रेक्षेपण सुरू आहे. युट्यूब वाहिनीवरती जर आपण डिका स्पोर्ट्स चॅनल सर्च केलं तर हे संपूर्ण प्रेक्षेपण घर बसल्या कित्येक प्रेक्षक वर्ग पाहत आहेत आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेकरिता आम्हाला सहकार्य करणारे सर्व मान्यवर त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला होता. श्रीमती पिडाजी बर्नर्ड डिमेलो मॅडम नगरसेविका या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आणि पहिल्या मॅचचा जर आपण पाहिला तर टॉस केला होता. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सन्माननीय श्री जॉर्जी गोविंद साहेब या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांच्या माध्यमातून आपण कॅप्टन्सला भेट वस्तू या ठिकाणी या स्पर्धेच्या अंतर्गत दिल्या होत्या. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री विल्यमजी गोविंद पोलीस पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान केलं होतं. आणि आज खास करून जर आपण पाहिलं तर चौक गावाच्या सिस्टर वेरोनिका मॅडम देखील या ठिकाणी आपण दाखल होत असताना पाहायला भेटल्या होत्या आणि त्यांचं सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आम्हाला मदत केलेल्या प्रत्येक मान्यवराचं आणि प्रत्येक व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. विनंती करतोय वेळेच्या संदर्भात प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय की आम्हाला आपण सहकार्य करायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी ऑफिशियल इशारा आलाय. इथे मात्र आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. स्प्रेची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण केली जात असताना पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत या ठिकाणी खेळाडूला झालेली आहे आणि लगेच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. आयोजकांच्या माध्यमातून या प्रत्येक गोष्टीवरती अगदी बारकाईनं लक्ष दिलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर डीजे मास्टरने देखील मन मोहित केलंय आलेल्या प्रत्येक खेळाडूचं, आलेल्या प्रत्येक मान्यवराचं. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भरपूर सारे क्रीडा प्रेमी या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत आणि त्या सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम आमचे डीजे मास्टर या ठिकाणी करत आहेत. डिका स्पोर्ट्स लाईव्ह हे संपूर्ण प्रेक्षेपण अगदी जगभरामध्ये प्रसिद्ध केलं जात आहे. त्याचप्रमाणे साथी गुणलेखक सन्माननीय तुषारजी पाटील अग्रकोली समाज सेवा मंडळाचे अधिकृत गुणलेखक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडळाची माहिती प्रत्येक खेळाडूचा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. ऑफिशियल 2 पंच आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी कदम आणि ईश्वरजी माचे जे या मंडळाचे अधिकृत अंपायर्स आहेत, पंच आहेत. यावेळेस मात्र पुढचा चेंडू
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. येस, व्हाईट बॉलचा इशारा येते. अवांतर धाबेमध्ये भर होईल. अवांतर धाबेच्या मदतीने आपण धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 28. अजूनही धावांची गरज आहे. 31. यावेळेस देखील डाटा पील केली. कोणतीही धाव या चेंडूवरती नाही. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज भरतला पाहायला मिळत आहे. अगदी चांगली गोलंदाजी भरतच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त ऍक्शन मध्ये गोलंदाजी करत असताना भरत पाहायला मिळतोय. भरतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्टँड एंड डिलिव्हर अगदी ताकदीने या बॉलला फेकलाय. मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. बॉल इज गॉन. इट इज रन्स. किती धावा. सहा धावेच्या मदतीने शेवटची बाउंड्री. तो जो लाईटचा पोल दिसतोय होडीच्या मागे जो पोल आहे ती शेवटची बाउंड्री आहे. आणि तिच्या आतमधून बॉल गेलाय म्हणजे त्या 6 धावा. आणि 6 धावेच्या मदतीने संघाच्या धावा वेगाने वाढलेत. 34. समीकरण इक्वेशन देखील बदललंय. आता धावांची गरज किती आहे. 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू 25 धावा. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. तो प्रयत्न अमित करतोय. अमितच्या बॅट मधून आपण एक उत्तुंग षटकार पाहिलाय. 10 चेंडू मध्ये जवळपास 4 षटकारांची गरज आहे. आणि अमितच्या माध्यमातून सातत्याने भरपूर वेळा ही कामगिरी आपण पाहिलेली आहे. आणि या मैदानावरती मागच्या वर्षी देखील ती कामगिरी त्याने केली होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नव्हता परंतु अंतिम क्षणी मात्र बॉल निसटला गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धावचीतची संधी आहे आणि इथे मात्र दीपक पाटीलला परतावं लागतंय. अतिशय महत्वाचा सामना आहे. धाव फलकावरती जर आपण पाहिल्या 35 लागल्या गेलेत. हव्या आहेत अजूनही 24. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये 24 येणारे. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका बनवायला लागणार आहे. एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे. दीपक पाटील मध्ये ती क्षमता आहे. ती आक्रमकता आहे परंतु सिद्ध करावी लागेल. आणखीन एक बॉल. सन्माननीय नगरसेविका शर्मिला मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मॅडमला विनंती करतोय की मॅडम आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय नगरसेविका
शर्मिलाजी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ह्या वेळेस मात्र उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. बॅटर अमितच्या बॅट मधून येतोय मोठा फटका, षटकार. धन्यवाद विजय. चला घोडबंदर संघाला विनंती करतोय आपण आपली प्लेइंग लिस्ट टिक करायची आहे. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 17 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 17 धाबा. दीपक पाटील ऑन स्ट्राईक. फक्त एका बाजूला मात्र पूर्णपणे अमितला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. आक्रमण करत असताना त्याला आपण पाहिलंय आणि आतापर्यंत तो मात्र सफल देखील ठरलाय. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेत. सामन्याला कलाटणी देणारा क्षण त्याने निर्माण केलाय. आता मात्र स्ट्राईक वरती त्याला आणलं जाईल का? पहिला चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिला तर एक धाव मिळेल या बॉल वरती आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. पाच चेंडू 16 धावा. महत्वाचा सामना आहे. पुढचा चेंडू पद्मन पाटीलचा आणि या बॉल वरती प्रहार केलाय. बॉल थांबणार नाही. अगदी ताकदीने बॉलला फेकून दिलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक उत्तुंग फटका येतोय. स्वीट हिट, षटकार. बॉल आला तसा गेला. आता 4 चेंडू 10 धावा. समीकरण पूर्णपणे बदलून ठेवलंय. सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे परतफेड करण्याचा क्षण निर्माण केलाय. अमितच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांच्या तीसबाजी. 4 मध्ये 10. इथे देखील बॉलला उडवलाय. हा देखील वाऱ्याच्या वेगानं स्वार झालाय आणि एका हातामध्ये झेल या ठिकाणी टीपला गेलाय.
अडचण निर्माण करून ठेवली होती. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अमित याने आणि तो मात्र खेळाडू झेलचेच्या स्वरूपात बाद झालाय. पूर्णपणे आग निर्माण केली होती. आग उगणारी बॅटिंग तो करत होता. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. जवळपास 20 धावांचं योगदान त्याने दिलं अवघ्या 6 बॉल मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 10 ची गरज आहे. 9 धावा जरी केल्या तरी देखील कोलशेत संघ जिंकेल. म्हणजे येणाऱ्या 3 बॉल मध्ये एक बिग हिट. 3 मध्ये 10 धावांची गरज आहे. 9 जरी केल्या तरी देखील कोलशेत संघ जिंकणार आहे. मोठा फटका येईल का? पद्मन पाटील गोलंदाजी मार्गावरती. षटकातील पुढचा चेंडू या वेळेस ऑन साईडला चेंडूला खेचलाय. एकदा वेगाने पूर्ण केली आणि एका धाब्यावरती समाधान मानत असताना दोन्ही बॅटर. आता मात्र चेंडू शिल्लक किती तर 2 आणि 2 मध्ये हवे आहेत धाबा 9. जरी 8 केल्या तरी देखील संघ जिंकेल. 9 धावांची गरज आहे. 8 जरी केल्या तरी संघ देखील जिंकेल. दीपक पाटील पद्मन पाटीलचा पुढचा चेंडू. या वेळेस मात्र हा चेंडू एक धाव पूर्ण 2 धाबा मिळतील या बॉल वरती. 2 धाबा डिक्लेअर आहे ना. 2 धाबा आहेत. 2 धाबा. आता 1 मध्ये 7. 6 जरी केल्या तरी देखील संघ जिंकेल. चला प्लीज 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 प्लीज. 1 मध्ये 7 धावांची गरज आहे. परंतु 6 जरी केल्या तरी देखील संघ कोलशेत संघ जिंकेल. एक चेंडू मध्ये 7 ची गरज आहे. 6 जरी केल्या तरी संघ जिंकेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पद्मन पाटील आणि आता मात्र स्ट्राईक करे दीपक पाटील. या वेळेस बॉल उडवलाय. कोणतीही धाव या चेंडूवरती नाही आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच शिरगाव मास्टर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम कोलशेत मास्टर. जेवल्याशिवाय कोणत्याही संघाने जायचं नाहीये. जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी विनंती करतोय की आपण सर्वांनी जेवून घ्यायचंय. सन्माननीय प्रकाशजी घरत साहेबांना विनंती करतोय की या आपण मुख्य व्यासपीठावरती आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रकाशजी घरत साहेबांना विनंती करतोय. मॅडम माननीय नगरसेवक